इस न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। माडा पोलीस स्टेशन हद्दीतील मानेगाव येथील शेतात आग लावून शेत पिकासोबत अॅल्युमिनियम केबल, प्लास्टिक पाईप, शेडनेट व इतर साहित्याचे नुकसान केल्याप्रकरणी 4 जणांविरुद्ध माडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी शकीला अब्दुल हफीज शेख वय 70 व्यवसाय पत्रकारिता यांनी फिर्याद दिली आहे। त्या फिर्यादीवरून दत्तात्रय कल्याण चव्हाण, परमेश्वर चव्हाण, कल्याण चव्हाण, दत्तात्रय कल्याण चव्हाण यांचा कामगार सर्व राहणार मानेगाव, माडा, सोलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 14 फेब्रुवारी रोजी मानेगाव येथून फिर्यादी शकीला शेख यांच्या शेतगड्याचा फोन आला, आपल्या शेतात आग लागली आहे। यावर फिर्यादी शकीला शेख यांनी तात्काळ 112 नंबर पोलिसाला फोन करून व फायर ब्रिगेडला फोन करून घडली हकीकत सांगितली। फायर ब्रिगेडने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली, मात्र ही आग शेजारी राहणाऱ्या दत्तात्रय चव्हाण, परमेश्वर चव्हाण, कल्याण चव्हाण व त्यांच्या कामगाराने लावल्याचा अंदाज शकीला शेख यांनी वर्तवला आहे। त्यावरून त्यांनी माडा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून या 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काही दिवसांपूर्वी फिर्यादी शकीला शेख या माडा येथे कोर्ट कामासाठी गेले असता त्यावेळी शेतात आरोपी दत्तात्रय चव्हाण याच्या म्हशी बांधलेल्या दिसल्या। त्यावेळी फिर्यादी शकीला शेख यांनी माझ्या शेतात तुमच्या म्हशी बांधू नका असे सांगितले असता त्यावेळी दत्तात्रय चव्हाण यांनी जीवे मारण्याची धमकी देऊन तुमच्या शेतालाच आग लावीन, मग काय करचाल अशी धमकी दिली होती। त्यावेळी फिर्यादी शकीला शेख यांनी दुर्लक्ष केले होते। मात्र 14 फेब्रुवारी रोजी मानेगाव येथील त्यांच्या शेताला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। ही आग दत्तात्रय चव्हाण, परमेश्वर चव्हाण, कल्याण चव्हाण आणि त्यांचा कामगार यांनीच लावली असल्याचे सांगत माडा पोलीस स्टेशन येथे फिर्याद देण्यात आली असून या 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शेताला आग लावून 1,34,000 रुपयांचे नुकसान केल्याची तक्रार फिर्यादीने दिली आहे। अधिक तपास माडा पोलीस स्टेशन करत आहे।